नाशिक पुणे हा नवा रेल्वे मार्ग सध्या नगरसह पुणे व नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे। या प्रकल्पाची मूळ अलाइनमेंट रद्द करून तो आता नव्या मार्गाने जाणार आहे। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला। बदललेल्या नव्या मार्गातून नगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोला हे दोन तालुक्यांवर अन्याय झाला, तर नव्या मार्गात शिर्डी व शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची सोय झाली। परंतु आता हा मुद्दा आंदोलनाचं स्वरूप घेऊ लागलाय। सर्वात जास्त चर्चेत असलेल्या या रेल्वे मार्गाचा खरा विलन कोण, हाच मुद्दा आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नाशिक व पुणे ही महाराष्ट्रातील दोन ठिकाणे जोडण्यासाठी हाय स्पीड रेल्वेचा प्रस्ताव तयार करण्यात आला। खरं तर हा प्रस्ताव तब्बल 28-30 वर्षे जुना आहे। 1997 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या काळात ही चर्चा सुरू झाली। त्यावेळेचे खासदार वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सर्वेक्षणास नाशिक रोड येथे सुरुवात झाली होती। त्यानंतर या प्रकल्पात वेळोवेळी बदल होत गेले, मोठा विलंब होत राहिला। दरम्यान नाशिक पुणे हॉस्पिटल रेल्वे प्रकल्पही त्याच वेळी चर्चेत आला, तोही अद्याप अनिश्चित अवस्थेतच राहिला। हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार हे अजूनही स्पष्ट नाही, पण आता याच रेल्वे मार्गामुळे राजकीय संघर्ष मात्र चांगलाच पेटला आहे। त्यामुळे जनतेच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग लेट रनिंग मध्ये चढकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। जुना रेल्वे मार्ग हा नाशिक रोड सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, आंबेगाव, जुन्नर, आळंदी, हडपसर, चाकण, पुणे असा जाणार होता। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइनमेंट महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केली होती। पुणे नाशिक रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग नारायणगावातून जाणार होता। तो GMRT या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षक प्रकल्पाजवळून जाणार होता। विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने या मार्गाबाबत आक्षेप नोंदवला आणि तेथून पुढेच खऱ्या अर्थाने या मार्गात बदल सुचवण्यात आले। रेल्वे तर करावी लागणार होती, परंतु या रेल्वे लाईनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याचे नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला। राज्य सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तज्ञांच्या चर्चेनंतर GMRT क्षेत्र टाळून नवीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले। आता खरा प्रश्न आहे 1997 मध्ये चर्चेत आलेल्या या रेल्वे मार्ग बदलण्याबाबत। त्या काळात कोण लोकप्रतिनिधी होते? आता फक्त संगमनेर तालुक्याचा विचार केला तर संगमनेरचा लोकप्रतिनिधी थेट 2024 ला बदलला। 40 वर्षे तेथे एकच लोकप्रतिनिधी होते। अकोल्याचे लोकप्रतिनिधी ही गेल्या 2 टर्म पासून कायम आहेत। म्हणजेच जेव्हा रेल्वे विभागाने या प्रस्तावावरील आक्षेपांची चर्चा केली तेव्हा कदाचित जुनेच लोकप्रतिनिधी असतील अशी शक्यता आहे। मग असे असेल तर शिर्डी पुणतांबा हा नवीन मार्ग विखे थोरात यांच्या राजकीय वैरातून पुढे आला असं म्हणणं चुकीचं ठरेल। आपण या प्रक्रियेतच नव्हतो। लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या तालुक्याचा या रेल्वे मार्गात संबंधच नव्हता, असं मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यापूर्वीच सांगितलं। दुसऱ्या बाजूने विचार केला तर आताही संगमनेर, अकोले येथील सत्ताधारी व विरोधक असे सगळेच एक दिलाने या नवीन रेल्वे मार्गाला विरोध करत आहेत। त्यात विखेही आहेत। मग विखेंमुळे हा नवीन रेल्वे मार्ग झाला असेल तर ते या प्रकल्पाला विरोध का करतील हेही विखे विरोधकांनी समजून घ्यायला हवे। जुन्नरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना व 2019च्या सरकारवर याबाबत ताशेरे ओढले। महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रकल्प रखडला असा आरोप केला। आता खरंच या नव्या रेल्वे मार्गाचा विलन कोण, तर नारायणगावचा GMRT प्रकल्प। पण त्यातही या प्रकल्पाच्या जवळ मूळ मार्गात बदल करून आहे तोच मार्गही ठेवता आला असता, मग रेल्वे विभागही या बदललेल्या नव्या मार्गासाठी तेवढाच जबाबदार वाटतो। फक्त आता नगर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या नवीन मार्गास विरोध करावा लागणार आहे। कदाचित जनरेटरमुळे हा मूळ मार्ग कायम राहू शकतो। आता या नव्या मार्गामुळे काय तोटे होतील ते समजून घेऊयात। नव्या मार्गामुळे खेड, नारायणगाव येथील कृषी उत्पादने, ने-आण तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांवर परिणाम होणार आहे। चाकण येथील उद्योगांना नाशिकमधून कच्चा माल पाठवण्यास विलंब होणार आहे। नाशिकमधून पुण्याला IT ला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे। नाशिकमधील उद्योगांच्या विस्ताराला व तेथील मालाला विलंब होणार आहे। पर्यटन, विद्यार्थी, नोकरदारांसाठी हा मार्ग गैरसोयीचा ठरणार आहे। संगमनेरकरांच्या विकासासाठी हा सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे। अकोले तालुक्यातून पहिली रेल्वे जाणार होती, परंतु तो तालुकाही आता विकासापासून दूर जाणार आहे। जुन्या मार्गात चाकणची कनेक्टिव्हिटी मिळत असल्याने त्याचा नाशिक व संगमनेरला फायदा होणार होता, तो आता होणार नाही। पुणे नाशिक या मार्गासाठी 2 तास लागणार होते, तेच आता अंतर 4 तासांनी वाढणार आहे। सर्व पक्षांनी या विरोधात एकत्र येणे हा एवढा एकच पर्याय आता उरला आहे। राजकीय वाद घालून हा मुद्दा सुटणार नाही। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।